नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासो शिंदे, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून संवाद साधित आहे. आजचा आपला विषय इकॉनॉमिक्स, अर्थात जसं आपण वेगवेगळे इकॉनॉमिक्स मधले विषय शिकतो त्याच पद्धतीनं आजचा आपला विषय हा डेटा ॲनालिसिसच्या अनुषंगाने आहे. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जी वेगवेगळी माहिती घेतली जाते त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला त्याचे एकत्रीकरण करणं अपेक्षित असतं आणि याच एकत्रीकरणाच्या अनुषंगानं डेटावरती जर काही प्रक्रिया केली, काही त्या संदर्भातली माहिती हे एकत्रित मांडून सादरीकरण केली तर त्याचा बेनिफिट हा निश्चित होत असतो. डेटा ॲनालिसिसमध्ये म्हणजेच माहितीच्या विश्लेषणामध्ये आपल्याला प्रश्नावलीच्या सहाय्याने असेल किंवा इतर अनेक माध्यमातून असेल, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाने कुटुंबासाठी आवश्यक असणारा मग दैनंदिन खर्च असेल किंवा इतर काही घटक असतील की त्याचा वाहपोह करताना बायफर्केशन करून पण शेवटी आपल्याला ओव्हरऑल किंवा टोटल पॉप्युलेशन जे आहे, ज्या संख्येची आपल्याला मोजणी करायची, माहिती घ्यायची ती असणं अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगानेच गणितीय आणि सांख्यिकीय संकल्पनांचे पुनरावलोकन आपल्याला त्या मिळालेल्या आकडेचं, मिळालेल्या साहित्याचं, मिळालेल्या सादरीकरणातून आपल्याला ते करावं लागेल. याच अनुषंगानं आपल्याला कोणत्याही बाबतीत मिळणारी माहिती ही कशी असू शकते, किती प्रमाणात असू शकते ते आपल्याला दर्शवावं लागेल. गणिताच्या अनुषंगाने जी माहिती मिळत असते किंवा डेटा मिळतो क्वेश्चनरीच्या सहाय्याने, तो भरून आल्यानंतर मग तो 50चा आहे, 100चा आहे, 200चा आहे किंवा 1000चा आहे किंवा 10,000चा, 1,00,000चा असेल, त्या आकडेवारीवरती आपण प्रक्रिया करताना स्टॅटिस्टिकल वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरले जातात आणि ती सांख्यिकीय सॉफ्टवेअर जे आहेत त्याचा परिचय किंवा ती सॉफ्टवेअर्स माहिती करून घेणं या अनुषंगाने देखील आपल्याला या इकॉनॉमिक्सच्या अँगलने माहिती असावी लागते आणि त्या माहितीच्या आधारावरती हे स्पष्टीकरण आपल्याला देता येऊ शकतं. याच्यामध्ये गणितीय आणि सांख्यिकीय संकल्पनांचे पुनरावलोकन असा ब्लॉग आपण पाहतोय. अर्थात याचा जो सब्जेक्ट कोड आहे BCS 184 असा आहे. डेटा विश्लेषणाच्या अनुषंगाने याच्यातला आपण सब्जेक्ट जो आहे तो पाहतोय. या सांख्यिकीय सॉफ्टवेअरचा परिचय, इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर जे आहे ती आपल्याला माहिती होती. सांख्यिकी आणि सॉफ्टवेअरची आवश्यकता किंवा इंट्रोडक्शन नीड ऑफ स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला पाहता येईल. डेटा हाताळणे असेल, डेटा हँडलिंग असेल, ते करणं माहिती होणं अपेक्षित असेल. डेटा एंट्री ती कशा पद्धतीनं किती प्रमाणात होऊ शकते. डेटा प्रमाणित करणं, व्हॅलिडेटिंग डेटा, सूत्र आणि कार्य वापरणे असेल. या यूज ऑफ फॉर्म्युला अँड फंक्शन्स जे आहेत ती पाहणं असेल. सूत्र आणि कार्य वापरणं असेल. यूज ऑफ फॉर्म्युला अँड फंक्शन्स जे आहेत ती पाहणं असेल. सूत्र आणि कार्य वापरणे, तक्ते बनवणे असेल. हे तक्ते कशा पद्धतीने बनवले जातात, म्हणजे सुरुवातीला तर आपल्याला टेबलच्या अनुषंगाने ती माहिती कलेक्ट करावी लागते आणि कलेक्ट केलेली माहिती जर योग्य पद्धतीने आपल्याला मांडता आली तर त्याचा जास्त बेनिफिट होत असतो. आता डेटा हाताळणी जी आहे ती कशा पद्धतीने हाताळता येऊ शकते. डेटा हाताळणीमुळं जो आवश्यक डेटा आहे तो आपल्याला मिळतो आणि अनावश्यक डेटा आहे तो बाजूला जातो. जसं की आपण टोटल पॉप्युलेशन काढत असताना अनेक वेळेला व्यसनाधीनताचा माहिती ही कलेक्ट केलेली असते, पण वोटिंगच्या वेळेला व्यसनाधीनता आहे किंवा नाही आहे हे पाहणं हे वोटिंगच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतं. वोटिंगच्या दृष्टीनं तो ह्युमन किंवा मानव आहे एवढंच बेसिक क्रायटेरिया आणि त्याचं एज जे आहे ते अबाव 18 असावं किंवा 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर त्यासाठी महत्त्वाचा विचारात घेतलेला आहे. आणि या अबाव 80च्या वरती असणारा वोटर्स हा त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी एलिजिबल पकडला जातो. मग तशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकातून, एखाद्या विद्यार्थ्यांच्या संख्येतून असेल, या बाबीतून असेल, माहिती गोळा करणं आणि त्या माहितीचं सादरीकरण करणं हे देखील अपेक्षित असतं किंवा तशा पद्धतीने माहिती मांडावी लागते. डेटा प्रमाणित करणं, सूत्र आणि कार्य वापरणं असेल, यूज ऑफ फॉर्म्युला अँड फंक्शन्स असेल,
तक्ते बनवणे असेल किंवा तक्त्याच्या अनुषंगाने त्या तक्त्याची माहिती ही जमा करणं असेल, डेटा विश्लेषण करताना टॅब सक्रिय करणे, मेकिंग चार्ट जो आहे तो तयार करणं आणि किती प्रमाणात करावा त्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं. त्याचं काही सूत्र असेल का, कार्य वापरणे असेल, तक्ते बनवणे असेल, डेटा विश्लेषण टॅब असेल ते सक्रिय करता येऊ शकतं का, त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मांडता येऊ शकते. मेकिंग चार्ट जे आहे त्या ऍक्टिव्हिटी डेटा अनालिसिस टॅब या अनुषंगाने देखील आपल्याला काही त्याचे टॅब किंवा त्याची काही समीकरण संख्यांच्या दृष्टीने माहिती काढणं हे अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. यात सांख्यिकी सॉफ्टवेअरची आवश्यकता किंवा डेटा हाताळणी जी आहे ती आपल्याला करता आली तर त्याचा बेनिफिट्स आपल्याला निश्चितपणे मिळतो. डेटा हाताळणी आणि त्या अनुषंगाने डेटा एंट्री ही कशा पद्धतीने करता येईल, किती प्रमाणात करता येईल, त्या डेटा कशा पद्धतीचा असू शकतो, यूज ऑफ फॉर्म्युलाज, कोणते फॉर्म्युले आपल्याला वापरता येतील आणि त्या फॉर्म्युलेच्या आधारावरती ही माहिती किंवा माहितीचं विश्लेषण जे आहे ते करता येऊ शकतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे डेटा एंट्री, सूत्र आणि कार्य वापरणे असेल, तक्ते बनवणे असेल, या दृष्टीने आपण विचार करता त्यातली माहिती हे अपडेट कशी करता येईल, डेटा विश्लेषण टॅब सक्रिय करणे असेल किंवा ऍक्टिव्हिटी डेटा अनालिसिस जे आहे टॅब तो कसा वापरला जातो तो आपल्याला यातून निश्चितपणे माहिती मिळू शकते. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये माहिती कशी तयार करू शकतो, माहिती तयार करण्याच्या मुख्य घटकापैकी एक म्हणजे डेटा. कारण अपेक्षित असणारा डेटा जर आपल्याला योग्य पद्धतीने मिळाला तर त्या डेटावरती आधारित काही मांडणी आपल्याला निश्चितपणे करता येते. माहिती तयार करण्याच्या मुख्य घटकापैकी एक म्हणजे डेटाचे विश्लेषण करणे असेल, टेबल आणि आलेख यासारख्या सोप्या प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये रूपांतरित करणे असेल. आवश्यक आहे की जेणेकरून त्याचा अधिक अर्थपूर्ण रीतीने वापर करता येईल. अशा प्रकारे डेटा हा माहितीचा कच्चा प्रकार आहे आणि जो अर्थपूर्ण पद्धतीने मांडता येऊ शकतो. सादर करणे योग्य माहिती तयार करण्यासाठी गोळा करणे, साफ करणे आणि प्रक्रिया करणे. सांख्यिकीय सॉफ्टवेअर हे एक साधन आहे जे कच्ची माहिती रूपांतरित करण्यात मदत करू शकतं किंवा मिळालेली कच्ची माहिती ही योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता येऊ शकते किंवा योग्य मांडणी त्याची करणं हे सोयीचं होऊ शकतं. मिळालेली माहिती जर योग्य पद्धतीनं करता आली तर अपेक्षित असणारी डेटा किंवा त्या डेटाच्या पद्धतीनुसार त्यातील संकल्पना या देखील आपल्याला मांडता येऊ शकतात. डेटा हा माहितीचा कच्चा प्रकार आहे जो अर्थपूर्ण किंवा सादर करण्यायोग्य माहिती ही तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो किंवा साफ करणं असेल माहितीचं त्या आधारे सुद्धा माहिती करता येऊ शकते. सांख्यिकी सॉफ्टवेअर असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर तज्ञ जर असेल तर त्याच्याकडूनची माहिती ही आत्मसात केली तर आपल्याला ह्या माहितीचं विश्लेषण करणं सोपं जाऊ शकतं. वेगवेगळ्या फॉर्म्युला किंवा वेगवेगळ्या पद्धतीनुसार काय आपण त्याच्यामध्ये मांडणी करतोय, सांख्यिकी सॉफ्टवेअरची आवश्यकता का असते, कारण मिळालेल्या डेटामध्ये जशा काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करणं असतील, अचूक माहिती जी आपल्याला मिळू शकते त्याच्यासाठी खरं तर मॅनमेड पद्धतीने जर आपण एखादा डेटा अनालिसिस करायला घेतो त्यावेळेला काही चुका होण्याची शक्यता असते. आता या चुका होण्याच्या शक्यतेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला कोणत्या बाबी असतील तर सांख्यिकी सॉफ्टवेअर हे एक साधन आहे जे तुम्हाला डेटाचे अर्थपूर्ण आणि सादर करण्यायोग्य स्वरूप तयार करण्यासाठी डेटा क्रेडिट करतं, म्हणजे त्याची त्या ठिकाणी तेवढं इनपुट हे दिलेले असतात आणि त्याला प्रक्रिया करण्यास ही अनुमती देते. सर्वात सांख्यिकीय पॅकेजेस किंवा सांख्यिकीय माहितीच्या आधारावरती हे प्रदान केलेली मूलभूत माहिती जी असते त्या मूलभूत माहितीच्या आधारावरती कार्यक्षम पद्धतीने मांडणी करता येऊ शकते का, योग्य शीर्षकासह सोप्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने डेटा प्रविष्ट करण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी इंटरफेस किंवा त्या अनुषंगाने त्याची मांडणी ही करावी लागते. एका सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन मधून दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा आयात किंवा निर्यात करण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि त्या मार्गाच्या आधारावरती त्याची माहिती ही मांडली जाते. त्या मांडणीच्या आधारावरती एकूणच जी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी अर्थपूर्ण पद्धतीने विचारात घेतलेली आहे ती कशा पद्धतीने असू शकते, किती प्रमाणात असू शकते आणि योग्य शीर्षकासह
जर सोप्या आणि अर्थपूर्ण पद्धतीनं डेटा प्रविष्ट करण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी इंटरफेस जी सॉफ्टवेअर वापरले जातात त्याचे जर सूत्र पद्धतीनं योग्य मांडणी केली तर आपल्याला ही माहिती कलेक्ट करणं किंवा देणं सोयीचं होऊ शकतं. या ऍप्लिकेशनच्या अनुषंगाने सॉफ्टवेअर ही मांडणी केली जाते. या सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने जो डेटा असतो, डेटाची व्याख्या असेल, डेटा प्रमाणीकरण असेल, ती करणं अपेक्षित असतं. कारण विशिष्ट पद्धतीनं ज्या वेळेला आपल्याला डेटा किंवा त्याच्यात माहिती मांडायची असते त्या माहितीतून अचूकता किती येऊ शकते, कशा पद्धतीने ते पाहणं गरजेचं ठरतं. विश्लेषणासाठी डेटाचं वर्गीकरण आणि फिल्टर करणे यासारख्या डेटावर सोपी करणं आणि ऑपरेशन करण्याच्या अनुषंगाने साधन प्रदान करणं किंवा त्या अनुषंगाने त्याची माहिती घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. विविध प्रकारचे चार्ट असतील, सहजपणे तयार करण्यासाठी समर्थन करणं असेल किंवा विविध प्रकारचे चार्ट यात सहजपणे तयार करण्यासाठी समर्थन, विविध सांख्यिकीय विश्लेषण कार्य करण्यासाठी कार्य करतं का, ते किती प्रमाणात करू शकतो, त्या अनुषंगाने माहिती जर झाली तर त्याचा निश्चित आपल्याला आनंद हा किंवा एक सत्यता आपण म्हणूया की खरी माहिती आपल्याला मिळत असते. यात विश्लेषणामध्ये डेटाचे वर्गीकरण हे कोणत्या प्रकारे करता येतं, त्या वर्गीकरणातून, कारण एकदा टेबल आपण तयार केल्यानंतर त्या टेबलला सुद्धा आपल्याला एका बाजूला जसं की वरती आपण हेडिंग्स म्हणूया की काही तक्त्याच्या अनुषंगाने हेडिंग देणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर उभ्या ज्या कॉलम असतात त्याला हेडिंग जसं आपण म्हणतो तसं आडव्या ओळी ज्या असतात त्याला सुद्धा काही सब हेडिंग दिले जातात आणि 1, 2, 2, 3 असे करून आपल्याला कॉलम तयार करावे लागतात. अर्थात एक्सेलमध्ये ज्या वेळेला आपण डेटा फीड करतो त्यानुसार आपल्याला ग्राफ हा देखील तयार करणं सोपं जातं किंवा सोयीस्कर असतं. विविध सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी कार्य करणं, त्याच सांख्यिकीय विश्लेषणाच्या आधारावरती सुद्धा ही माहिती घेणं मिळवणं अगत्याचं ठरतं. डेटा हाताळणी कोणत्याही डेटा विश्लेषण कार्याची पहिली पायरी म्हणजे डेटा तयार करणं आहे, संपादित करणे आहे, प्रमाणित करणं. पुढील उपविभागाचा भाग असलेल्या क्रियाकलापाच्या मदतीनं आम्ही ते स्पष्ट करू शकतो किंवा त्याची डेटाच्या अनुषंगाने माहिती ही निश्चितपणे मिळू शकते. कोणत्याही डेटा विश्लेषण कार्याची पहिली प्रक्रिया म्हणजे डेटा तयार करणं आहे, संपादित करणं आणि प्रमाणित करणं किंवा उपविभागाचा वापर करणं. कारण या ठिकाणी जर आता आपण एक्झाम्पल आपण जर पाहिलं, बुक्स मधलं एक्झाम्पल आहे ते स्नॅप करून या ठिकाणी तेवढीच माहिती टेबलच्या अनुषंगाने आपण घेतलेली दिसते. या इनपुट जे आहेत ते मार्कांमध्ये मिळालेले आहेत. 20 विद्यार्थ्यांचा डेटा या ठिकाणी मिळालेला आहे. पहिल्या विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थी आहेत टोटल आणि मिळणारी मार्क जे आहेत विद्यार्थी आहेत इकॉनॉमिक्स सब्जेक्टमध्ये हे मिळालेले मार्क आहेत. एक्सेल वर्कशीटमध्ये त्याचीच मांडणी केल्यानंतर हाऊ टू डू द ऍक्टिव्हिटी टू परफॉर्मन्स दिस ऍक्टिव्हिटी यू मस्ट फर्स्ट ओपन द एक्सेल सॉफ्टवेअर, सिलेक्ट द ऑफिस button in the top left corner of your screen and select new option as shown in figures. तर या फिगर्स मध्ये किंवा या टेबल मध्ये आपल्याला माहिती मांडलेली आहे. माहिती किती साधन सामग्री त्यासाठी वापरलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही भाग हा क्रियाकलापाच्या पद्धतीनुसार हा दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. विशेष करून जो डेटा संक्रमित केलेला आहे किंवा त्याच्यावर प्रक्रिया केलेली आहे ती प्रविष्ट केलेल्या सर्व मूल्य ही 50 पेक्षा कमी किंवा समान आहेत का ते पाहणं. त्याच्या क्रियाकलापामध्ये 3 उपविभाग किंवा भाग दर्शवलेले आहेत का ते पाहणं. एक म्हणजे थेरी पार्ट ज्या वेळेला आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेला या थेरी पार्टमध्ये डेटा प्रमाणित करताना कोणत्या पद्धतीने करावा. एक्सेल शीट असतील किंवा इतर काही सॉफ्टवेअर असतील, इज इक्वल टूच असतील, समेशन असतील, मीडियन असतील, मोड असतील, हे कशा पद्धतीने वापरलं पाहिजे आणि त्याचा इम्प्लिमेंट किंवा मुख्य भाग जो आहे तो कसा करता येईल. सूत्र आणि कार्य वापरणे असेल. बहुतेक स्प्रेडशीट्स आणि सांख्यिकी पॅकेजेस सूत्र आणि कार्य वापरून गणना प्रदान करतात. उदाहरणार्थ या विभागात MS एक्सेल चा उपयोग सूत्राचे महत्त्व दाखवण्यासाठी केला जाईल आणि फंक्शन्स किंवा बहुतेक सांख्यिकी सॉफ्टवेअरसाठी सारखीच राहू शकतात.
जरी त्याची वापरण्याची पद्धत ही भिन्न असू शकते किंवा त्या भिन्न पद्धतीनुसार देखील आपल्याला त्याची मांडणी जर केली तरी देखील या स्प्रेडशीटच्या अनुषंगाने किंवा सांख्यिकीच्या अनुषंगाने ती आपल्याला जतन करता येऊ शकते आणि त्या मांडणीच्या बेसवरती वेगवेगळी उदाहरणं असतील, त्यांचे क्रियाकलाप असतील, ते घेता येतील आणि आपल्याला माहिती मांडता येऊ शकते. उपयोग किंवा सूत्राचे महत्त्व दाखवण्यासाठी केला जाईल आणि फंक्शन्स किंवा बहुतेक सांख्यिकी सॉफ्टवेअरसाठी सारखेच राहू शकतात. जरी त्याची वापरण्याची पद्धती ही भिन्न असली तरी त्याच्यात कोणतं सूत्र वापरलंय, कशा पद्धतीने वापरलंय ते माहिती घेताना अगत्याचं आहे. अर्थात डेटा कलेक्ट करण्याचा जो मूळ हेतू असतो तो आता जसं की आपण म्हणलं लोकसभा राज्यसभा ज्यावेळेला इलेक्शन्स असतात त्यावेळेला हा डेटा कलेक्ट करताना आकडेवारी जी आहे ती वोटर्सची मतदार नावनोंदणी ही केलेली असते आणि याच मतदार नावनोंदणीच्या अनुषंगाने बहुतेक डेटा हा स्प्रेडशीटच्या किंवा त्या अनुषंगाने जमा केला जातो आणि ही सांख्यिकी एकत्र घेतली जाते. आता या ठिकाणी कॅल्क्युलेट द पर्सेंटेज आणि नेविन कुमार 101 एवढे मार्क मिळालेले आहेत. म्हणजे याचा जर काढलं तर त्याचा बेनिफिट्स आपल्याला निश्चितपणे मिळू शकतो. या अनुषंगाने एरिफ खान च्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एरिफ खानला 152 आहेत. म्हणजे ही सुद्धा आपण जर पाहिली तर एकूण तिसऱ्या नंबरचे मार्क असलेले किंवा चौथ्या नंबरचे मार्क दिसत आहेत. कारण नंबर 1 ला 173 स्वप्ना पाठणकर आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 155 जर पाहिलं तर ती अद्रीन म्हणून आहे. त्याचबरोबर 154 देवेंद्र मिश्रा जो आहे तो 154 ला आहे. त्याच अनुषंगानं इतरांची माहिती आपण घेत असताना ती वेगवेगळ्या पद्धतीने असल्याचे दिसून येते. द ग्रेड्स आर टू बी कॅल्क्युलेट युझिंग द फॉलोइंग रूल्स. याच्यात जर पाहिलं तर ग्रेडनुसार त्याची माहिती किंवा प्रतवारी करताना 75% ए ग्रेड असलेले आपल्याला दिसून येते. 60% त्या अनुषंगाने 60% बट अपर 75 म्हणजे 75% पेक्षा कमी 75% पेक्षा जास्त मार्क मिळालेले ते ए ग्रेडमध्ये आहेत आणि 60 पेक्षा जास्त परंतु 75 पेक्षा कमी टक्के असणारे बी ग्रेडमध्ये आहेत असणारे विद्यार्थी दिसत आहेत. त्याचबरोबर म्हणजे एकूण मिळालेली मार्क आणि त्याचे पर्सेंटेज ज्यावेळेला काढतो त्यावेळेला त्याचं ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला बायफर्केशन मिळू शकतं. त्याचबरोबर 60% पेक्षा कमी परंतु 40% पर्यंत मार्क ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला ती सी ग्रेडमध्ये घेतलेले दिसत आहेत आणि 40% पेक्षा जास्त म्हणजे डी ग्रेडमध्ये मार्क आलेले आपल्याला दिसून येतात. याच ए बी सी डी या गटानुसार ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याची ग्रेड ही कमी किंवा तशा पद्धतीने बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या एबीसी ग्रेडच्याच अनुषंगाने एबीसीडीची माहिती ग्रेड कुठला मिळेल, कारण मार्कांमध्ये अनेक वेळेला अनेक शंका येण्याची शक्यता असते की पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. कारण ए ग्रेड ही चांगली ग्रेड किंवा बेटर ऑप्शन आपण म्हणूया. त्याचबरोबर बी ग्रेड असेल, सी ग्रेड असेल आणि डी ग्रेड असेल या तिन्ही ग्रेडेशनच्या अनुषंगाने लेस दॅन 40 म्हणजे डी ग्रेड ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्याच्यातला फेल झालेला आपल्याला विद्यार्थी दिसून येईल किंवा फेल ही संख्या आपल्याला सांगता येऊ शकते. याच अनुषंगाने आपल्याला मिळणारा डेटा हा कशा पद्धतीने मिळतो, किती प्रमाणात मिळतो, मग त्याच्यावरती डिपेंड असतं. आपला तक्ते करणे असेल किंवा सादरीकरण असेल, मांडणी करणं असेल, त्या बाबी पाहणं हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. डेटाचे व्हिज्युअल प्रतिनिधित्व देतात. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर चार्टचा विस्तृत आणि सखोल आपण जर वापर केला, सखोल त्याची मांडणी केली तर आपल्याला ती माहिती मिळू शकते. तक्ता तयार करणं किंवा डेटाचे व्हिज्युअल प्रतिनिधित्व देतात. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर हे चार्टचा विस्तृत संच हे प्रदान करते. या अभ्यासक्रमाच्या युनिटच्या 6 मध्ये सांख्यिकी विश्लेषणाच्या संदर्भात तक्त्यावरील तपशिलाची चर्चा केली जाईल. हा विभाग एक साधा तक्ता बनवण्याच्या प्रक्रियेचा थोडक्यात परिचय आहे किंवा त्या अनुषंगाने ती माहिती ही दिलेली आपल्याला दिसून येते. या आधारावरती वेगवेगळ्या पद्धतीनं तक्ते हे डिझाईन करता येऊ शकतात. व्हिज्युअल प्रतिनिधित्व किंवा त्या
ABC जसं आपण तक्त्यामध्ये मार्कांची जी मांडणी करणार आहोत ती मांडणी आल्यानंतर त्याच्यात कशा पद्धतीने बदल होतील, किती प्रमाणात बदल होतील ते आपल्याला निश्चितपणे दिसून येऊ शकतं. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, सांख्यिकीय माहिती जी आहे त्याचे संदर्भ आणि त्याच्या तपशीलवार मांडणी ही कशा पद्धतीनं किंवा किती करता येऊ शकते, ती माहिती जर योग्य पद्धतीने झाली तर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकेल का, किंवा ती माहिती कोणत्या पद्धतीने आपल्याला अपग्रेड करता येऊ शकते. तक्त्यावरील तपशिलाची चर्चा केल्यानंतर किंवा त्याची माहिती आल्यानंतर हा विभाग त्याच्यावर प्रक्रिया करायला घेतो किंवा त्या प्रक्रियेतून एक निश्चित निष्कर्ष करणं आपल्याला सोयीचं जाऊ शकतं किंवा सोपं जाऊ शकतं. आणि याच माहितीच्या आधारावरती आपल्याला विशेष करून भर हा द्यावा लागतो. त्यात कोणती माहिती आहे किंवा कशा पद्धतीची माहिती आहे, यात सांख्यिकी आकडेवारी किंवा डेटाच्या प्रमाणीकरणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती कशी असेल, त्याच्यावरून तक्ते बनवता येतील का, बनवलेले तक्ते हे किती प्रमाणात किंवा कोणते असतील या अनुषंगाने सुद्धा माहिती असणं हे अपेक्षित असतं. मिळणारा डेटा ज्या स्वरूपात कमी किंवा जास्त माहिती मिळेल ती आकडेवारी साधारणपणे आपण विशिष्ट गटात किंवा विशिष्ट प्रमाणात जर गट केले त्याचे तर समोरच्याला ती माहिती चटकन समजू शकते. योग्य वेळेत आपल्याला ही माहिती समोरच्यापर्यंत पोहोचवणं ही सोयीचं होतं किंवा शक्य होत असतं. व्हिज्युअल प्रतिनिधित्व देतात. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर चार्टचा विस्तृत संच हे प्रदान करते. या अभ्यासक्रमाच्या किंवा युनिटच्या अनुषंगाने 6 मध्ये सांख्यिकीय विश्लेषणाच्या संदर्भात तक्त्यावरील तपशिलाची चर्चा केली जाईल. हा विभाग हा एक साधा तक्ता बनवण्याच्या प्रक्रियेचा थोडक्यात परिचय देतात आणि त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने किंवा त्या परिचयाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही माहिती ही निश्चितपणे बनवता येऊ शकते. हाऊ टू डू द ॲक्टिव्हिट in order to make graph with access title, we modify the grade distribution data to have proper column title. The modify data is visible किंवा सहजासहजी दिसेल, आपल्याला स्पष्टपणे ओळखता येईल अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेडमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किंवा त्याची वारंवारता जी आहे ती आपल्याला दर्शवलेली आहे. म्हणजे या ठिकाणचा ग्रेड जर आपण पाहिलं तर वरतीच्या टेबलच्या अनुषंगाने किंवा तक्त्यात दिलेला आहे त्यानुसार A, B, C, D अशा ग्रेड्स किंवा त्याची माहिती ही दिलेली आपल्याला दिसून येते. आणि याच ग्रेडनुसार मिळालेले जे आपल्याला मार्क आहेत त्या मार्कांचं ग्रेडेशन केलेलं दिसून येतं. फ्रिक्वेन्सीमध्ये 5, 1, 3, 1 आणि 10 टोटल नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते आपले 10 आहेत. आणि त्यात कोणते किती ग्रेडला आहेत, म्हणजे A ग्रेडला 5 विद्यार्थी आहेत, B ग्रेडला 1 विद्यार्थी आहे, C ग्रेडला 3 विद्यार्थी आहेत, D ग्रेडला 1 विद्यार्थी आहे. अशा पद्धतीची सिच्युएशन आपल्याला या संदर्भात प्रामुख्याने दिसून येते. याच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा या ग्रेडच्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही सत्यता किंवा यामुळं कोणताही घटक पहिला नंबर आला किंवा दुसरा आला किंवा या अनुषंगाने नाही तर त्या ठिकाणी A ग्रेडच्या अनुषंगाने ज्याला किंवा IPS अधिकारी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला मिळणारा स्कोर हा जास्त मिळावा, मॅक्झिमम स्कोर असावा या दृष्टीने प्रयत्न ते विद्यार्थी करत असतात. आणि त्याची ग्रेडेशन जर चांगली आली तर चांगली पोस्टिंग त्या ठिकाणी निश्चितपणे मिळत असते. त्यामुळं पोस्ट कोणती ना कोणती तरी UPSC मधून मिळत असते, परंतु त्या पोस्टमध्ये सुद्धा चांगल्यात चांगली पोस्ट ज्यावेळेला आपण मिळवायची असते त्यावेळेला A ग्रेड मिळवणं हे अगत्याचं राहतं. त्यानंतरच्या पोस्टसाठी B ग्रेड असेल, C ग्रेड असेल आणि D ग्रेड असेल. या इकॉनॉमिकची जी आकडेवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे, एखाद्या वर्गाची विद्यार्थ्यांची ही घेतलेली माहिती आणि त्याच आधारावरती कॅल्क्युलेट केलेली मार्क ही किती मार्क आहेत त्या अनुषंगाने त्याचे ग्रुप मिळालेले दिसत आहेत. त्याच्या रोल नंबरनुसार ही माहिती जी आहे ती 1, 2, 3, 4, 5 किंवा 100, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशी 10 मार्क किंवा 10 विद्यार्थ्यांचे मार्क त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येत आहेत. द ग्रेड आर टू
बी कॅल्क्युलेट युजिंग द फॉलोइंग रूल किंवा खालील काही रूल किंवा काही नियम हे दिलेले दिसतात. तक्ते बनवणे, तक्ते किंवा डेटाचे व्हिज्युअल प्रतिनिधित्व देतं. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर चार्टचा विस्तृत संच प्रदान करते. या अभ्यासक्रमाच्या किंवा युनिटच्या अनुषंगाने 6 मध्ये सांख्यिकी विश्लेषणाच्या संदर्भात तक्त्यावरील तपशिलाची चर्चा केली जाईल. हा विभाग एक साधा तक्ता बनवण्याच्या प्रक्रियेचा किंवा थोडक्यात परिचय त्या अनुषंगाने दिलेला दिसून येतो आणि त्याच पद्धतीनं ही माहिती सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते. डेटाचे व्हिज्युअल किंवा प्रतिनिधित्व देतात. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर हे वेगवेगळं असू शकतं. चार्टचा विस्तृत संच ते प्रदान करते. या अभ्यासक्रमाच्या किंवा युनिटच्या 6 मध्ये सांख्यिकीय विश्लेषणाच्या संदर्भात तक्त्यावरील तपशील हा दिलेला आपल्याला दिसून येतो. याच तपशिलाची चर्चा यामध्ये केलेली आहे किंवा या अनुषंगाने आलेले आपल्याला दिसून येते. हा विभाग एक साधा तक्ता बनवण्याच्या प्रक्रियेचा एक थोडक्यात भाग आहे आणि त्याच पद्धतीने ती माहिती किंवा तो डेटा हा इम्प्लिमेंट केलेला आपल्याला दिसून येतो. यात ग्रेडच्या अनुषंगाने जे ग्रेडेशन दिलेलं आहे त्यात आलेली फ्रिक्वेन्सी दर्शवली आहे. तसेच ती ग्राफिकल इन्फॉर्मेशन सुद्धा खूप महत्त्वाची असू शकते. म्हणजेच हा जर आपण पुस्तक पाहिलं किंवा आपलं जे रेफरन्स बुक बनलेलं आहे या अनुषंगाने इग्नोज त्यामध्ये विशेष करून कॉलम चार्ट ऑफ ऍक्टिव्हिटी जे आहे ते 6 दिलेले आपल्याला दिसून येते. याच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये ती ग्रेड कशा पद्धतीने आहे. ग्रेडमध्ये ए, बी, सी आणि डी. बी आणि डी मध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी एकच बी आणि डी मध्ये फ्रिक्वेन्सी एकच आली. त्यामुळे ग्राफ सुद्धा 1 आणि 1 असाच दर्शवत आहे. या व्यतिरिक्त सी ग्रेड मध्ये 3 विद्यार्थी आहेत त्यामुळे हा 3 पर्यंत वरती गेलेला दिसतोय आणि ए ग्रेड मध्ये ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 5 एवढी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 5 पर्यंत हा जो स्तंभालेख आहे तो आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्तंभालेख हा आपल्याला योग्य पद्धतीची माहिती किंवा डेटाच्या आधारावरती सुद्धा आपल्याला चांगली माहिती किंवा सुस्पष्टपणे माहिती ही मिळत असते. आपण अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये पाहतो की टेबल जो दिलेला असतो किंवा ग्राफ हॉस्पिटलमध्ये जो ICU मध्ये पेशंट असतो विशेष करून त्याच्या बाजूला एक टीव्ही सारखा आकाराचा एक बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये किंवा ती स्क्रीन असते आणि त्याच्यामध्ये आपले हार्टबीट किंवा हृदयाचे ठोके जे आहेत ते कमी किंवा जास्त कशा पद्धतीने वरती खाली जात आहेत हे त्या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे झालेलं दिसून येतं. आणि याच हार्टबीटच्या अनुषंगाने ते कमी होतील, जास्त होतील, जास्त होतील, कमी होतील या अनुषंगाने त्याची माहिती ही प्रामुख्याने मिळत असते. यात वाढ झाली किंवा घट झाली तर ती किती होऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते यावरून आपल्याला जसं की आपण एखादी मार्कांची लिस्ट पाहतो त्यावेळेला या टेबलवरून आपल्याला असं वाटतं की या विद्यार्थ्याला किंवा याला कमी मार्क मिळाले आणि याला जास्त मार्क मिळाले. आउट ऑफ 200 पैकी कमी किंवा जास्त मार्क मिळणं हे अशा मार्कांमधून समजू शकतं परंतु ग्रेडमधून ते समजणार नाही. ग्राफमधून आपल्याला हे समजतंय की एवढे विद्यार्थी किंवा 5 हे विद्यार्थी जे आहेत ते ए ग्रेडमध्ये असणारे आहेत म्हणजे 70% पेक्षा जास्त किंवा 75% पेक्षा जास्त मार्क त्यांना मिळालेले दिसत आहेत. आणि इतर याच्यामध्ये ज्यावेळेला बी आणि डी पाहतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एकच विद्यार्थी आहे म्हणजे 60 ते 75 आणि 40 पेक्षा कमी असणारा एक विद्यार्थी आहे. अदरवाईज 40% ते 60% सी ग्रेड म्हणजे मार्क मिळवण्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते जास्त असल्याचं दिसून येतं. ते ए ग्रेडमध्ये आणि सी ग्रेडमध्ये मात्र तुलनात्मकरित्या एच्या नंतर कमी लागतं आणि बी आणि डी मध्ये तर अगदी एकच विद्यार्थी असलेला दिसून येतो. म्हणजेच या ग्राफमधून सुद्धा ही माहिती आपल्याला सुस्पष्टपणे मिळत असल्याची दिसते. आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही माहिती इम्प्लिमेंट करताना किंवा अनुभव घेत असताना ती कशी असेल, कोणत्या पद्धतीची असेल ते आपल्याला पाहावे लागते. इथं विद्यार्थ्यांचा डेटा दिला होता त्यामुळे आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मार्कांची माहिती आहे. परंतु मगाशी मी जसं म्हणालो की इलेक्शनचा डेटा असेल, समजा ॲग्रिकल्चरचा फार्मिंगचा डेटा ज्यावेळेला आपण पाहतो शेतकऱ्यांनी शेती उत्पादनासाठी घेतलेली वेगवेगळ्या प्रकारची बियाणं असतात तर चालू वर्षात रब्बी हंगाम असेल, खरीप हंगाम असेल
त्याच्यासाठीचे किती बियाणे घेतलेले आहेत, कोणत्या प्रकारचं बियाणे घेतलेलं आहे आणि मग गव्हर्नमेंटला त्यावर अंदाज येतो की या वर्षीचं प्रोडक्शन किती आहे, म्हणजे उत्पादन किती होईल. एक ॲव्हरेज असतं की 2% म्हणजे दुसऱ्यांदा बियाणं वापरण्याचंही काही प्रमाण असतं, पण नवीन बियाणं जे आहे ते खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं आणि याच नवीन बियाणं खरेदी करण्यामुळं आपल्याला जास्तीचे फायदे होत असताना दिसून येतात. या नवीन बियाणं खरेदी करण्यामुळं, सुधारित बी बियाणं खरेदी करण्यामुळं कोणत्या पद्धती किंवा कशा पद्धतीने ते वापरता येईल ते आपल्याला दिसून येऊ शकतं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेड किंवा त्या ग्रेडच्या अनुषंगाने ती कोणत्या क्रमवारीत माहिती येईल ती लक्षात येईल. म्हणजेच प्रथम तर आपण म्हणूया की सुधारित पद्धतीचं नवीन बी बियाणं, मग मका असेल, ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, अशी उत्पादनं घेत असताना किंवा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स उत्पादन घेत असताना, पालेभाज्याचं उत्पादन घेत असताना ते नवीन बियाणं किती घेतलंय, कोणत्या कंपनीचं केलंय, म्हणजे महिको असेल किंवा इतर बायो फर्टिलायझर आपण जसं म्हणतो तसं औषध असतील, मग औषधांची फवारणी जी आहे ती कोणत्या प्रकारच्या औषधाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. जसं पूर्वी युरिया जर पाहिला तर युरिया हे रासायनिक खत वापरण्याचं प्रमाण देशात सर्वात जास्त होतं. मग आता जर पाहिलं किंवा शासन त्यावेळेला त्याच्यावरची सबसिडीज हे जास्त प्रमाणात देत होतं आणि त्यामुळं युरिया हे खत ज्या वापरण्याचं प्रमाण शेतीमध्ये जास्त किंवा मुबलक प्रमाणात होतं, त्या तुलनेत आता खतं वापरण्याचं प्रमाण हे वेगवेगळ्या रासायनिक खताऐवजी आता सेंद्रिय खताचा वापर वाढतोय. त्याच्यामुळे हा वापर कमी झाला का जास्त झाला या टेबलच्या किंवा डेटाच्या अनुषंगाने ही माहिती आपल्याला काढता येऊ शकते. मग याच्यातलं घेतलेलं एक्झाम्पलच्या अनुषंगाने जसा हा स्तंभालेख काढला तशा पद्धतीनं हा पाय चार्ट देखील काढता येऊ शकतो. त्यामुळे 5, 3, 1, 1 फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेड, याच्यात ग्रेडनुसार जर बघितलं तर 50% म्हणजे 5 हा ए ग्रेडमध्ये असणारे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर 1 आणि 1 हा बी आणि सी ग्रेडमध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला दिसून येतात. तर 3 हा सी ग्रेडमधला विद्यार्थी आहे आणि बी आणि डी मध्ये एक एकच असल्याला दिसून येतो. या अनुषंगाने सुद्धा पाय चार्टवरनं सुद्धा आपल्याला ही माहिती अपडेट मिळत असल्याचं दिसून येते. डेटा विश्लेषण किंवा टॅब सक्रिय करणे आणि सांख्यिकीय सॉफ्टवेअरद्वारे ही माहिती आपल्याला घेता येऊ शकते. महत्त्वाच्या क्रियाकलापापैकी एक म्हणजे डेटावर विविध सांख्यिकीय चाचण्या करणे, डेटा टॅबमध्ये उपलब्ध डेटाचे विश्लेषण करणं, पर्याय वापरणं किंवा पर्याय वापरून या चाचण्या केल्या जाऊ शकतात. या चाचण्याच्या अनुषंगाने ती माहिती जी आहे ती अपडेट पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने ही माहिती दिली जाऊ शकते किंवा डेटा विश्लेषणाच्या अनुषंगाने टॅब प्रक्रिया किंवा सांख्यिकीय सॉफ्टवेअर हे देखील वापरले जाऊ शकतात. त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा क्रियाकलापापैकी एक म्हणजे डेटावर विविध सांख्यिकीय चाचण्या करणे, डेटा किंवा टॅब उपलब्ध करून देणं, विश्लेषण करणं आणि त्याला पर्याय काय देता येतोय का या अनुषंगाने सुद्धा माहिती घेणं हे तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक डेटा विश्लेषण किंवा टॅब प्रक्रिया जी आहे ती सांख्यिकीय सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने म्हणजे आताच्या पद्धतीत आपण ज्या वेळेला पाहतो MPSC असेल, UPSC असेल, UPSCच्या ज्या काही परीक्षा होत असतात त्या केंद्रातून डिक्लेअर केल्या जातात किंवा UPSC हे सेपरेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत असणार दिसून येतं. त्याच पद्धतीनं MPSCच्या परीक्षा ज्या वेळेला बघतो त्यावेळेला स्टेटच्या किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड जशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीनं त्या स्टेटच्या अनुषंगाने त्याच्या पदभरत्या केलेल्या असतात. परंतु याच्यासाठी येणारे क्वेश्चन हे ऑनलाईन मेथडनुसार ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला ते विथिन काही सेकंदात आपण म्हणूया की एका ठिकाणी याच डेटाच्या अनुषंगाने डेटा विश्लेषण किंवा टॅब प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सांख्यिकी सॉफ्टवेअर हे आपल्याला सर्वांपर्यंत उपलब्ध आहे का किंवा असेल तर ते कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. महत्त्वाच्या क्रियाकलापांपैकी एक म्हणजे डेटावर विविध सांख्यिकी किंवा चाचण्या करणे, डेटा टॅप करणे, उपलब्ध डेटा विश्लेषण करणं, पर्याय वापरून काही माहिती मिळते का त्याची खातरजमा करणं, चाचण्या केल्या जाऊ शकतात आणि डेटा विश्लेषण टॅब सक्रिय करणं आणि सांख्यिकीय सॉफ्टवेअरद्वारे त्याची माहिती देखील अद्ययावत करणं किंवा महत्त्वाच्या क्रियाकलापांपैकी एक म्हणजे डेटावर विविध सांख्यिकीय चाचण्या करणे. या सांख्यिकीय चाचण्याच्या अनुषंगाने
उपलब्ध डेटा विश्लेषण पर्याय वापरून या चाचण्या केल्या जाऊ शकतात। या चाचण्यातली माहिती ही जर परिपक्व असेल, योग्य असेल, तर ती आपल्याला योग्य पद्धतीने मांडता येऊ शकते किंवा डेटा विश्लेषण टॅब सक्रिय करणे आणि सांख्यिकीय सॉफ्टवेअर त्याच्या संदर्भात मांडणी करणं हे योग्य पद्धतीनं होऊ शकतं। यातील क्रियाकलापातला महत्वाचा भाग जो आहे तो डेटा किंवा टॅब मध्ये उपलब्ध डेटा विश्लेषण पर्याय वापरून या चाचण्या केल्या जाऊ शकतात किंवा त्या चाचण्या माहिती करून घेणं हे देखील तितकंच महत्वाचं ठरेल। डेटा विश्लेषणामध्ये किंवा टॅब सक्रिय करणं आणि टॅबच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सांख्यिकीय सॉफ्टवेअर कुठलं वापरणं किंवा कशा पद्धतीने आपल्याला माहिती अद्ययावत करता येऊ शकते ते पाहणं हे तितकंच महत्वाचं ठरू शकतं। सांख्यिकीय माहिती घेत असताना विश्लेषण करताना त्याला कुठला पर्याय वापरावा, एकाला दुसऱ्याला तिसरा चौथा, परंतु याचे बेटर ऑप्शन कुठला हे पाहणं आपल्याला आपल्या दृष्टीने तितकंच महत्वाचं असल्याचं दिसून येतं। याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण सुरुवातीपासून जर इन शॉर्ट मध्ये किंवा थोडक्यात जर पाहिलं तर आपल्याला काय दिसून येतो की या माहिती तयार करण्याच्या मुख्य घटकापैकी एक म्हणजे डेटा। जसं की अगोदर क्वेश्चनरी आपण म्हणतो, क्वेश्चनरी नंतर मिळालेला डेटा असेल, कच्चा डेटा आपण म्हणूया, आणि या कच्च्या डेटाच्या नंतर त्याच्यावर प्रक्रिया करणं असेल। या घटकापैकी एक म्हणजे डेटाचे विश्लेषण करणं आणि टेबल तयार करणं यासारख्या सोप्या प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा अधिक अर्थपूर्ण रीतीने वापर करता येईल। अशा प्रकारे डेटा हा माहितीचा कच्चा प्रकार आहे आणि तो अर्थपूर्ण किंवा सादर करण्यायोग्य माहिती तयार करण्यासाठी किंवा माहिती गोळा करणं, ती माहिती साफ करणं आणि प्रक्रिया करणे। सांख्यिकीय सॉफ्टवेअर हे एक साधन आहे आणि जे कच्ची माहिती रूपांतरित करण्यात मदत करू शकते किंवा कच्च्या माहितीच्या आधारावरती सुद्धा आपल्याला ही माहिती पूर्णत्वापर्यंत कशी नेता येईल, अर्थपूर्ण माहिती, कारण मिळालेल्या माहितीवरती सुद्धा व्यवस्थित आपल्याला त्याचं सादरीकरण इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे। सांख्यिकी सॉफ्टवेअरची आवश्यकता किंवा सांख्यिकीय सॉफ्टवेअर हे एक साधन आहे जे तुम्हाला डेटाचे अर्थपूर्ण आणि सादर करण्यायोग्य स्वरूप तयार करण्यासाठी डेटा क्रिएट आणि प्रक्रिया करण्यास अनुमती देते। सर्वात सांख्यिकीय पॅकेजेसद्वारे प्रदान केलेल्या काही मूलभूत कार्यक्षमता ह्या दर्शवलेल्या आपल्याला दिसून येतात। योग्य शीर्षकासह सोप्या आणि अर्थपूर्ण पद्धतीनं डेटा प्रविष्ट करण्यासाठी काही माहिती असू शकते का, संपादित करण्यासाठी इंटरफेस असू शकतो का, एका सॉफ्टवेअरद्वारे किंवा एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे ही माहिती इम्प्लिमेंट करता येऊ शकतं का, आली तर ती कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातलं सॉफ्टवेअर हे आहे का, असेल तर ती चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतं आणि त्याची मांडणी ही फायदेशीर ठरू शकते। मिळणार आउटपुट हे टेबल असेल, ग्राफ असेल आणि ॲनालिटिकल असेल, विश्लेषणात्मक असेल, ती माहिती करता येऊ शकते। डेटा किंवा व्याख्या आणि डेटा प्रमाणित करणे म्हणजे विश्लेषणासाठी डेटाचे वर्गीकरण आणि फिल्टर करणे यासारख्या डेटावर सोपी करणं आणि ऑपरेशन करण्यासाठी साधन प्रदान करणं, विविध प्रकारचे चार्ट सहजपणे तयार करण्यासाठी समर्थन करणे किंवा त्या अनुषंगाने ती माहिती एकत्रित करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असू शकतं। सांख्यिकीय विश्लेषण कार्य करण्यासाठी कोणत्या पद्धती किंवा किती प्रमाणात या बाबी वापराव्यात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। विविध प्रकारचे चार्ट हे सहजपणे तयार करण्यासाठी समर्थन, विविध सांख्यिकीय विश्लेषण हे देखील तितकंच माहिती होणं हे अगत्याचं ठरेल। विविध सांख्यिकीय विश्लेषण कार्य करण्याबरोबरच त्यात कोणत्या अंमलबजावणी असतील, कशा पद्धतीने असतील, डेटा हाताळणी किंवा कोणत्याही डेटा विश्लेषण करण्याची पहिली पायरी म्हणजे डेटा तयार करणं आहे, संपादित करणं असेल, प्रमाणित करणं असेल, पुढील उपविभागाचा भाग असलेल्या क्रियाकलापांचा मदतीने आम्ही ते योग्य पद्धतीने मांडू शकतो किंवा डेटा एंट्री द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इलिस्ट्रेटेड द प्रोसेस ऑफ सिंपल डेटा एंट्री। या सिंपल डेटा एंट्रीच्या अनुषंगाने त्याची हाताळणी कोणत्याही डेटा विश्लेषण कार्याची पहिली पायरी
म्हणजे डेटा तयार करणे आहे, संपादित करणं आहे आणि ते प्रमाणित करणं आहे. पुढील उपविभागाचा भाग असलेल्या क्रियाकलापाच्या मदतीने ते योग्य पद्धतीने मांडता येईल का, ते कसं मांडता येईल त्या अनुषंगाने पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. डेटा प्रमाणित करणं किंवा तुम्ही आधीच डेटा प्रविष्ट केला आहे आणि फाईल मिनिट 3 क्रियाकलाप म्हणून जतन केला आहे. आता त्याच पद्धतीनं तुमचा डेटा जो आहे तो सत्यापित करण्याची वेळ आलेली आहे किंवा तो पडताळणी करून जर पाहायचा म्हटलं तर तो सुस्पष्ट आहे का, तो सुस्पष्ट किंवा पडताळणी करताना मिळालेली आकडेवारी ही 50ची जी होती ती 50 पेक्षा कमी आहे का, जास्त आहे का, ती समान आहे का, हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं 3 क्रियाकलाप म्हणून विचारात घेतलेले आहेत. सत्यापित करण्याची वेळ किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. सत्यापित करण्याची की प्रविष्ट केलेली सर्व मूल्य 50 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा जास्त आहे या अनुषंगाने देखील माहिती होणं आवश्यक ठरेल. सूत्र आणि कार्य वापरणे. बहुतेक स्प्रेडशीट्स आणि सांख्यिकीय पॅकेजेस सूत्र आणि कार्य वापरून गणना प्रदान करतात. उदाहरण म्हणून या विभागात MS एक्सेलचा उपयोग सूत्राचे महत्त्व दाखवण्यासाठी केला जाईल आणि फंक्शन्स बहुतेक सांख्यिकीय सॉफ्टवेअरसाठी सारखेच राहू शकतात जरी त्याची वापरण्याची पद्धती असेल किंवा माहिती सादरीकरणासाठीची सूत्र आहेत ती सूत्र ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतात. एकच डेटा असेल परंतु त्यासाठी वापरलेली सूत्र जर वेगवेगळ्या पद्धतीने वापरली तर मिळणारा आउटपुट किंवा मिळणारा विश्लेषण देखील आपल्याला टेबल फॉर्ममध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतं. किंवा 2+2 ज्यावेळेला आपण पाहिलं तर 4 असं उत्तर येईल. 2×2 ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला उत्तर 4 आलेलं असेल म्हणजे बेदोने देखील 4, परंतु 3+5 8 येईल, परंतु 5×3 15 येईल. म्हणजे मल्टिप्लिकेशन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला उत्तर हे वेगवेगळं असेल. तशा पद्धतीनं एक्सेल शीट असतील किंवा सॉफ्टवेअर वेगवेगळी जर वापरली तर वेगवेगळ्या सॉफ्टवेअर म्हणून MS एक्सेल ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला मग वर्ड फाईलमधला डेटा एक्सेलमध्ये इनपुट करणं असेल, एक्सेलमधला डेटा PDF करणं असेल, वर्डच्या अनुषंगाने देणं असेल, ग्राफिकल इन्फॉर्मेशन आपल्याला मांडायची असेल, आलेखाच्या सहाय्याने तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला माहिती मांडायची असेल तर ती सूत्ररूपाने मांडावी लागते. फंक्शन्स किंवा बहुतेक सांख्यिकीय सॉफ्टवेअर हे सारखेच राहू शकतात जरी त्यांची वापरण्याची पद्धत ही भिन्न असू शकली किंवा त्या अनुषंगाने देखील त्याच्यात बदल असला तर ती देखील आपल्याला निश्चितपणे दिसून येऊ शकते. त्यामुळे कॅल्क्युलेट पर्सेंटेज जे आहे ते मार्क्स अँड ग्रेड ऑफ ग्रुप ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग द फॉलोइंग टोटल मार्क्स डेटा या अनुषंगाने आपल्याला म्हणता येऊ शकेल. मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ 200 त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशनच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला कॅल्क्युलेट येणारी इन्फॉर्मेशन ती कशा पद्धतीने येते किंवा त्यात कोणते बदल होतील, कमाल बदल काय असू शकतील, कशा अनुषंगाने असू शकतील ते पाहणं अगत्याचे ठरेल. त्या पद्धतीनं किंवा यातली डेटा इन्फॉर्मेशन जी आहे ती कशी असू शकेल ती 10 विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्याला ग्रेडमध्ये बायफर्गेशन केलेलं आहे किंवा ग्रेडेशन करून त्याची टक्केवारी 75% पेक्षा जास्त, 60 ते 75%, 40 ते 60% किंवा 40 कमी टक्के असणारी डे ग्रेडमधली ही माहिती असलेली दिसून येते. आता डेटाचे व्हिज्युअल प्रतिनिधित्व देतं. प्रत्येक सांख्यिकी सॉफ्टवेअर ही चार्टचा विस्तृत संच आहे आणि ती माहिती प्रदान केली जाते किंवा ती माहिती योग्य पद्धतीने मांडली जाते. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 5, 1, 3, 1 आणि 10 किंवा 10 ही संख्या त्या ठिकाणी आलेली आपल्याला टोटल दिसून येते. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेडमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ही माहिती योग्य पद्धतीने आहे का, ती कशा पद्धतीने आहे फ्रिक्वेन्सीज ती आपल्याला आलेखाच्या सहाय्याने सुद्धा सुस्पष्ट पद्धतीनं समजू शकते. कॉलम चार्ट्स जे आहेत ते केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याची ॲक्टिव्हिटी त्या अनुषंगाने दर्शवलेली आहे. या ठिकाणी पाय चार्ट काढलेला आहे आणि पाय चार्टच्या अनुषंगाने सुद्धा फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50% किंवा 5 विद्यार्थ्यांना ही एक ग्रेड मिळालेली दिसते किंवा मॅक्झिमम जो स्कोर आहे तो 5चा
दिसून येते. नंतर 3 वाला जे असते तर 1 हा कमी आहे, म्हणजेच त्या ठिकाणचा बी आणि सी ग्रेड जो आहे तो कमी कमी आहे. डेटाचा टॅब किंवा त्याचा वापरलेला प्रकार कुठला आहे, त्या अनुषंगाने कुठली कमांड दिली त्यावर निश्चितपणे आपल्याला ही माहिती मिळू शकते. हे युनिट खूप काही माहिती देऊन जात आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर सांख्यिकी ही साधनाचा एक भाग आहे. ते एक साधन म्हणून वापरलं पाहिजे. त्याच्यात भिन्नता असू शकते. युनिट किंवा डेटा तयार करण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत चरामध्ये किंवा घटकामध्ये याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकतं. यातील माहिती ही सत्यता पडताळणी पूर्णपणे कच्च्या मालावरती किंवा कच्च्या डेटावरती अवलंबून असते. जेवढा डेटा अद्ययावत आणि चांगला मिळेल तेवढी माहिती किंवा तेवढं मिळणारं आउटपुट फॉर्मेट हे खूप चांगलं मिळू शकतं, अशी स्थिती यावरून निश्चितपणे सांगता येईल. त्यामुळे डेटा ॲनालिसिस, माहितीचं विश्लेषण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.